आज सुप्रिया सुळेंनी पुणे विधान परिषद जागेसंदर्भात असा दावा केला आहे की हा निर्णय मी काँग्रेस आणि शिवसेनेला विश्वासात घेऊन केलेला आहे. खरं तर काल ताईंनी सांगितलं होतं की मला साधा फोन पण नाही. मग सुप्रियाताईंनी असा दावा नेमका कशाच्या आधारे केला? आणि ते म्हणतात की माझ्यासोबत काँग्रेसचे काही नेते होते, सेनेचे काही नेते होते. ताई, तुम्हाला खरंच माहिती आहे? मग सुप्रियाताई खोटं बोलतात की तुम्ही खरं बोलता की ते खोटं बोलतात की तुम्ही काय कळत नाही आम्हाला? मी जे काल स्टेटमेंट केलं त्याच्यावर मी स्टिकअप आहे आणि मी जे काल सांगितलं तेच या ठिकाणी सांगते की आम्हाला कोणतीही पूर्वसूचना नव्हती. तर त्यांची कुठल्या नेत्यांशी चर्चा झाली असेल तर त्यांनी सांगावं, कारण माझी बंटी पाटील साहेब आणि सपकाळ साहेब हे आमचे जे वरिष्ठ नेते आहेत राज्यामध्ये बघणारे, तर दोघांशीही चर्चा झाली. त्या दोघांनाही पूर्वकल्पना नव्हती. आणि जर म्हणजे माझं त्यांनी काय निर्णय घेतला याच्यावर माझं ऑब्जेक्शन असणार. नावं घेतली फक्त आडनाव, कदम आणि शिवरकर. मी स्वतः जाणीवपूर्वक विचारलं. शिवरकर साहेब तुम्ही बघताय का आता किती वर्ष? म्हणजे माझाही तोच प्रश्न आहे ना. शिवरकर साहेब सध्या आमच्याशी कनेक्ट नाही आहेत, म्हणजे ते येतच नाहीत काँग्रेस हाऊसला. जेव्हापासून त्यांचा मुलगा बीजेपी कडून लढला तेव्हापासून ते आजतागायत एकदाही आले नाही काँग्रेस हाऊसला. त्यामुळे त्यांच्या असण्याचा काय विषय मला माहिती नाही. आणि चंदूशेठ कदमचं जे नाव होतं, चंदूशेठ कदमांनी मला सांगितलं की मला त्या ठिकाणी साहेबांनी बोलवलं होतं, सुप्रियाताई त्या ठिकाणी भेटल्या आणि त्यांना मी फक्त एवढंच सांगितलं की ही निवडणूक लढवायची आहे, एवढंच आमचं बोलणं झालंय. साहेबांनी बोलवलं चंद्रशेखर कदमला असं त्यांनी मला तुमचे गटनेते आहेत सांगितलं. त्यांनी मला काल सांगितलं संध्याकाळी. आणि त्यांनी सांगितलं की सुप्रियाताई तिथे भेटल्या आणि त्यांनी तुमचं मत विचारलं की पुण्याच्या निवडणुकी संदर्भात काय आहे. तर मी त्यांना सांगितलं की निवडणूक ही लढवावी लागेल. तर मग आता कोण, म्हणजे मला माहिती नाही. आता सुप्रियाताईंनी सांगितलंय की ताई, मुद्दा तोच आहे, ज्यावेळेस असे धोरणात्मक निर्णय घ्यायचे असतात त्यावेळी संघटनात्मक जी पदं आहेत, म्हणजे तुम्ही शहराध्यक्ष आहात, सपकाळ साहेब प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांना विश्वासात घेणं महत्त्वाचं आहे, ना की पालिकेच्या गटनेत्याला. मग हे काय, ही पळवाट आहे का नेमकं काय बायपास आहे? नाही, खरं तर गटनेत्यांना माहितीच नव्हतं कोणत्या प्रश्नावर बोलवलंय. तिथं जाईपर्यंत त्यांना फक्त बोलवलं एवढाच निरोप होता. त्यांनी जे मला सांगितलंय ते तुम्हाला सांगते. त्याच वेळेस तुमच्या वरिष्ठांना किंवा तुम्हाला कळवलं नाही? शहराध्यक्ष म्हणून तुम्हाला कळवणं अपेक्षित होतं. काल संध्याकाळी मला याबद्दल माहिती मिळाली आणि गटनेत्यांशी माझी चर्चा झाली. तुम्हाला अंधारात ठेवलं? त्यांना गटनेत्यांची माझी काल संध्याकाळी चर्चा झाली, त्यांनी मला अंधारात ठेवलं वस्तुस्थिती. हो, मग हे गंभीर आहे, कारण अशा पद्धतीने जर हे होत असेल. त्यांनी मला सांगितलं याच्यात लपवून ठेवण्यासारखं काहीच नव्हतं. त्यांनी काय सांगितलं की मी त्यांना सांगितलं निवडणूक लढवावी लागेल, डिसिजन त्यांच्या समोर त्यांची नावं पुढे करतायत ना. आता तो त्यांचा प्रश्न आहे, मी त्यांच्याबद्दल काय सांगणार. तो त्यांचा प्रश्न आहे, काय कोणाचं नाव घ्यावं कोणा नाही घ्यावं त्यांचा प्रश्न आहे हा. त्यामुळं आणि आम्ही सुप्रियाताईंनी विचारते, सरळ म्हणते तुम्ही काँग्रेसला विचारा. आता म्हणून आम्ही तुम्हाला विचारतो. आता याच्याबद्दल एवढंच सांगेल मी की सुप्रियाताईंना जे म्हणायचे ते त्यांनी म्हटले. तुम्ही चंदूशेठ कदमांशी का बोलत नाही या विषयावर? कारण ते त्या ठिकाणी होते, गटनेते आहेत ते आमचे. त्यांनी मला काल संध्याकाळी एवढंच सांगितलं की पुण्याची निवडणूक लढवायची आहे असं स्पष्ट शब्दात मी त्यांना सांगितलं होतं. आणि त्याच्याबद्दल त्यांना माहितीच नाही की माघार घ्यायची आहे, तर त्यांनी मला फोन करायचा विषयच नाही. असं त्यांच्याकडून आहे. मग तुम्ही गटनेत्यांना पण विचारा ना तुम्ही काय तो. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला विश्वासात घेतले गेलेलं नाही? गटनेत्यांनाही माहिती नव्हतं असं त्यांचा दावा आहे. तर त्यामुळे त्यांनी म्हणजे मी नाही त्याच्याबद्दल. तुम्ही पक्ष प्रदेश पातळीवर हे सगळं अहवाल देणारच आहात, यात आणखीन ॲडिशन देणार का? तो ॲडिशनल अहवाल सगळाच मी तयार केलेला आहे, तो देणार आहे 100%. बरं, आता पुण्यात मग राहणार की नाही? वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल. वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल. आम्ही फक्त अहवाल देतो. तुमचा अहवाल पॉझिटिव्ह निगेटिव्ह कळेल लवकर. ह्या त्या दीप्तीताई ह्या म्हणाल्या की आम्ही आमचा अहवाल देणार आहोत, पॉझिटिव्ह निगेटिव्ह ते म्हणे कळेल लवकरच. याचा अर्थ आपण समजून घ्यावा. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह चंद्रकांत पुंजे, झी मीडिया, पुणे.